आज आहे जान्हवीचा वाढदिवस आणि जान्हवीच्या वाढदिवसासाठी आम्ही बऱ्याच दिवसापासून सरप्राईज प्लॅन करत होतो आणि सरप्राईज गिफ्टचा पण विचार करत होतो, कारण तिला हवं होतं ते बऱ्याच दिवसापासून. पण आम्ही असं ठरवलं होतं की यावर्षी नाही, पुढच्या वर्षी द्यायचं. सो तिच्या दादाने सांगितलं की नाही मम्मी, तिचा वाढदिवस आहे तर आपण तिला आता ह्या बड्डेलाच देऊयात गिफ्ट. त्याच्यामुळे हे सरप्राईज गिफ्ट आहे आणि ते गिफ्ट तिला काहीतरी युनिक पद्धतीने आपण देऊयात. त्यासाठी आम्ही खूप सारे प्लॅन्स केले आणि तो प्लॅन आमचा सक्सेस पण झाला आणि खूप छान वाढदिवस आम्ही तिचा सेलिब्रेट केला. प्लॅन असा होता ना की हे सगळं डेकोरेशन तिने घरात येण्याच्या आधी कंप्लीट व्हायला हवं होतं. त्यासाठी मी तिच्या 2 मैत्रिणींना पण घरी बोलवलेलं होतं, लवकरच या म्हटलं आणि कंप्लीट करा हे. पण असं झालं ना, नेमकी त्याच दिवशी जान्हवी लवकर घरी आली, मग तिच्या समोरच आम्हाला हे सगळं डेकोरेशन वगैरे करायला लागलं. पण तरी पण खूप थोड्या वेळामध्ये आम्ही हे सगळं डेकोरेशन करून मॅनेज केलं. आणि मेन गिफ्ट द्यायच्या आधी तिला आम्ही सगळे छोटे छोटे गिफ्ट्स आणले होते. अगोदर आम्ही ते तिला देत होतो, सगळे युनिक होते, जे तिला हवे होते तेच होते. तिचा 20वा बर्थडे म्हणून 20 गिफ्ट देण्याचं असं आम्ही ठरवलं होतं. म्हणून असे छोटे छोटे गिफ्ट सगळे तयार केलेले आणि छान असे ते पॅक करून आणले होते. आणि मेन गिफ्ट होतं ते तिला सगळ्यात लास्टला द्यायचं होतं, कारण तिची रिॲक्शन बघायची होती, तिला काय वाटतंय, कसं वाटतंय. त्यासाठी आम्ही तिला हे सगळे छोटे छोटे गिफ्ट अगोदर देत होतो. तिचे हे सगळे आवडते स्नॅक्स, चॉकलेट्स, कॅडबरीज आणि हे सगळे छोटे छोटे गिफ्ट्स होते, कारण तिला मेन गिफ्ट द्यायच्या आधी हे सगळे छोटे गिफ्ट द्यायचं असं ठरलं होतं. त्याच्यामुळे जे तिला लागणाऱ्या होत्या वस्तू त्याच घेतल्या होत्या. त्याच्यामध्ये मस्कारा होता, नेकलेस होता आणि साडी पण घेतली होती मी तिला, कारण हल्ली ती साडी पण घालायला लागली आहे, त्याच्यामुळे साडी पण घेतली होती. आणि कसंच एक बॅटरी चार्जर तिला दिलेला आहे, कारण तिथे तिला फोन चार्जिंगचा खूप प्रॉब्लेम होतो, लाईट जातात म्हणून पोर्टेबल चार्जर. आणि आता तिला मेन गिफ्ट दिलं आहे तिच्या दादाने. आता बघू तिचे काय रिॲक्शन्स आहेत. हे मेन सरप्राईज गिफ्ट आहे तिचं आणि ते इतकं छान आम्ही पॅक करून आणलं होतं ते LICच्या बॉक्समध्ये, त्याच्यामुळे तिला कळून नाही आलं की काय आहे. आणि वरती वेगळे वेगळे गिफ्ट ठेवलेले, त्याच्या खाली फ्लावर्स ठेवलेले सगळे, आणि लास्टला एकदम खाली सरप्राईज गिफ्ट आहे. आता थोड्याच वेळात तिच्या रिॲक्शन्स बघा. हा, तिला कळतच नव्हतं नक्की काय आहे ते, आणि जेव्हा तिने उघडून बघितलं तेव्हा ती इतकी खुश झाली ना, लिटरली तिच्या डोळ्यामध्ये पाणी आलं की तिला हे हवं होतं, खूप दिवसापासून ती मागत होती, तिला खूप आवडलं. पण असं झालं ना की असं वाटलं की तिच्यापेक्षा तिच्या मैत्रिणीच जास्त खुश झाल्यात. त्या इतक्या जोरात ओरडत होत्या आणि इतक्या नाचत होत्या, नक्की कळतच नव्हतं की तिला आनंद खरा झालाय की त्यांना आनंद खरा झालाय. त्यांच्या बेस्ट फ्रेंडला iPhone 17 बर्थडे सरप्राईज गिफ्ट म्हणून मिळालं हे बघून त्या इतक्या आनंदी झाल्या होत्या, तर मलाच कळत नव्हतं की मी हिचा लाड करू की त्यांचा लाड करू. सो अशा पद्धतीने माझ्या जान्हवीचा बर्थडे सेलिब्रेट झाला. तुम्हाला आवडलं की नाही नक्की सांगा.